मी शुभदा नगरकर, TCM सोसायटी ऑफ पुणेचे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आदमबाग या शाळेमध्ये मी गणित आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे 2 विषय शिकवत आहे। आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 मधील जे चौथं प्रकरण आहे अर्थनियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग या पाठाची आपण थोडीशीच तोंड ओळख करून घेऊया। कारण गणित हा विषय म्हटला की अतिशय एकतर मनामध्ये भीती असते, तुम्हाला येत असतं पण पाढे म्हणायचे, टक्केवारी काढायची, टक्केवारी काढून झाली की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सांख्यिकी म्हणजे काय, त्रिकोणाची रचना कशी करायची, रेषा म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते, हे सगळं लक्षात ठेवायचं। हे खूप आपल्याला भीतीदायक वाटतं आणि तुम्ही लहानपणी मंगेश पाडगावकरांची एक कविता शिकलेल्या आहात, भोलानाथची, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल का। त्यात तो भोलानाथला म्हणतो विद्यार्थी की भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर आणि पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर, असा हा गणित विषय आहे। आणि या गणित विषयामध्ये 9वीलाच तुम्हाला अर्थनियोजन हे प्रकरण 6वं होतं आणि 10वीमध्ये हे प्रकरण 4थं आहे। तर भीतीच वाटते, अरे अर्थ म्हणजे पैसा आणि ह्या पैशाचं नियोजन करायचं, आमचं तर बालवय आहे आणि आम्ही कसलं नियोजन करायचं काम आमच्या आईवडिलांचं आहे, बरोबर आहे। पण अजून 10 वर्षांनी तुम्ही सुद्धा हे अर्थनियोजन करू शकला पाहिजेत। मग आपल्या मनात येतो मला कुठे कॉमर्सला जायचं आहे, मला आकड्यांची भीती वाटते, मला पैसे पण कळत नाहीत नीट, मग त्याचे शेअर्समध्ये गुंतवणं म्हणजे काय, फंडामध्ये गुंतवणं म्हणजे काय हे मला काही कळत नाही, मला फक्त पैसे काढता येतात, बँकेची रिसीट कशी भरायची हे पण माझ्या लक्षात येत नाही। पण ह्या ज्या अगदी बेसिक गोष्ट आहेत, ह्या बेसिक गोष्टी जसं तुम्ही मोबाईलवर करता, वाचून तुम्ही पुढे जाता आणि आमच्यापेक्षा पण तुम्ही सगळं तंत्रज्ञान हे प्रगत तंत्रज्ञान आहे ते अवगत केलेलं आहे। तसं अर्थनियोजन म्हणजे काय, हे नियोजन का करायचं, कर म्हणजे काय, अगदी छान विषय आहे। म्हणजे मला तर असं वाटतं की आत्तापर्यंत जो आपला 10वीची परीक्षा होती त्या परीक्षेला आपण प्रश्नपत्रिका असं म्हणत होतो, पण गेले 2 वर्ष आपला अभ्यासक्रम इतका छान बदललेला आहे की या प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी आपण आता कृतीपत्रिका असं म्हणत आहोत। आणि तुम्ही गणितावर प्रेम करायला शिका, गणिताचं पुस्तक वाचायला शिका, हे मी तुम्हाला इतक्या वर्षाच्या अनुभवांनी सांगते। इतकं छान हेडिंग दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये बघा, चला चर्चा करूया, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करायची आहे। कारण नवीन पिढी अतिशय हुशार आहे, फक्त तुम्ही कुठे कमी पडताय, लिखाणामध्ये कमी पडताय, पायरीनी करण्यात कमी पडताय, म्हणून तर कृती केलेली आहे। ती कृती कशी आहे हे पण मी शिकवता सांगणार आहे। चला आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करूया अर्थनियोजनाची। मग आहे जाणून घेऊया, म्हणजे अर्थनियोजन म्हणजे काय हे आपण जाणून घ्यायचे। चला शिकूया, म्हणजे प्रत्यक्ष अर्थनियोजन म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत, म्हणून म्हटलंय बघा चला शिकूया। हे लक्षात ठेवूया, म्हणजे हे कायम लक्षात ठेवायचे। GST म्हणजे काय, कर म्हणजे काय, 20 नोकरीला लागल्यानंतर कर भरायचा म्हणजे आपलं उत्पन्न किती पाहिजे, 60 वर्षाला माणूस रिटायर्ड झाल्यानंतर तो किती कर भरतोय, वयाची 80 वर्ष पूर्ण झाली की मग त्याला किती कर भरायला लागणार आहे, हे काय करायचंय लक्षात ठेवूया। जरा आठवूया, म्हणजे आपण पहिलीपासून जे काही शिकत आलेलो आहोत की ही बँक आहे, या बँकेचं हे चलन आहे, हे त्याचं पासबुक आहे, हे काय करायचे आठवायचे आपल्याला। आणि या पाठामध्ये काय आठवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे लक्षात घ्या, म्हणजे हे आपल्याला पुढे लागणार आहे, हे आपण काय करायचे लक्षात घ्यायचं। असं हे गणित हा जो वृक्ष विषय आहे तो इतका छान पद्धतीने आपण पाठ्यपुस्तकामध्ये मांडलेला आहे की मला निश्चित असं वाटतं की हा तुम्हाला वृक्ष विषय वाटत असला तरी कृतीपत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क आपण मिळवणार आहोत। गणित भाग 1 मध्येही 40 पैकी 40 मार्क मिळतील आणि गणित भाग 2 मध्ये सुद्धा 40 पैकी 40 मार्क मिळतील।
हे सगळं करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, आठवायचं आहे, चर्चा करायची आहे. शिक्षकांबरोबर तुम्ही चर्चा करा, आपल्या मित्रांबरोबर चर्चा करा आणि आपण चांगलं परीक्षेत यश मिळवू. थोडंसं मी आणखी रुक्षता थोडी कमी करते गणिताची, की 1991 साली किशोर या मासिकामध्ये, आपलं मुलांसाठी एक किशोर मासिक असतं, या मासिकामध्ये एक कविता प्रसिद्ध झाली होती. 91 साली म्हणजे 30 वर्षापूर्वी बघा. तेव्हा त्या कवितेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आता शाळा कशावर भरेल? टी व्हीवर शाळा भरेल. आणि हे कोणालाही त्यावेळेला स्वप्नात देखील, म्हणजे मलाही आठवतं आहे त्यावेळेला मी ट्रेनिंगला गेलेले होते, स्वप्नात सुद्धा मला असं वाटलं नव्हतं की असं हे ऑनलाईन आता शिकवायला लागणार आहे. आपण मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, जे न देखे रवी ते देखे कवी. तर कवी आहेत, त्यांचं नाव आहे राम अहिवळे आणि त्यांनी टी व्हीवरची शाळा ही त्यावेळेला एक कविता लिहिलेली होती. मी तुम्हाला ती पटकन वाचून दाखवते कविता. असे कधी होईल तर खूप मजा येईल, घरातल्या टी व्हीवर शाळा जेव्हा भरेल, दप्तराच्या ओझ्याची कटकट ना उरेल, डोके माझे होईल नवे कॉम्प्युटर, गणिताचा धुवा उडेल कसा भरभर, विषयांच्या सगळ्या टी व्हीवरच्या मालिका होतील, परीक्षेत अवघड पेपर मग कसे जातील. टी व्हीवरच्या शाळेत नसेल अभ्यास ना गृहपाठ, म्हणजे अभ्यास पण नाही आणि गृहपाठ नाही, मजेतनं शिका, आनंदाने शिका. गाण्यासारख्या कविता होतील साऱ्यांच्या तोंडपाठ, सिनेमासारखी भरेल शाळा फक्त 3 तास, तरी होतील सारे पहिल्या नंबराने पास. टी व्हीवरच्या शाळेत मजा खूप येईल, पण खेळाच्या तासाचं मात्र कसं काय होईल. म्हणजे फक्त उणीव कुठे वाटते की खेळाची, खेळणार कसं आपण, सगळं ऑनलाईन आपण शिकणार आहोत, पण खेळाचा तास मात्र कसा होणार, ते मोबाईलवरचे गेम मात्र खेळायचे नाहीत. आणि मग आता 30 वर्षानंतर हा कोविड-19, मग करोनोत्तर शिक्षणाचा प्रयोग कसा असणार आहे. तर मुलांना मोबाईलवर, लॅपटॉपवर आणि संगणकावर शिक्षक तुमची मीटिंग घेऊन शिकवत आहेत किंवा यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघत आहात. तर आता परत आपण आपल्या या गणिताकडे येऊया. अर्थनियोजन म्हणजे काय? तर मागच्याच वर्षी बघा, अर्थनियोजन हा तुम्हाला पाठ होता आणि त्यातल्या मुलीचं नाव आहे अनघा. ती मुलगी आईला म्हणते, आई आपण कॉम्प्युटर घेऊया का गं? आई त्या अनघाला म्हणते, हो घेऊया, पण आत्ता नको, यावर्षी नको, पुढे बघू आपण. अनघा म्हणते, का यावर्षी का नको कॉम्प्युटर घ्यायला? आम्हाला शाळेत तर सगळा कॉम्प्युटरवर आता शिकवत आहेत, मग आपणही कॉम्प्युटर घेऊया ना. आई तिच्याकडे हट्ट करते. तर मग आई तिला म्हणते की अनघा, अगं या कॉम्प्युटरची किंमत खूप असते. मग अनघा म्हणते, म्हणजे आता आपल्याला आई पैसे साठवायला पाहिजेत, म्हणजे बचत केली पाहिजे आपल्याला, आणि त्या बचतीतून जे काही आपले पैसे साठणार आहेत त्या पैशातनं आई आपण पुढच्या वर्षी संगणक किंवा माझ्यासाठी तरी तू स्मार्टफोन घे. तर आई तिला कदाचित म्हणत असेल की तू 10वी पास हो आणि मग मी तुला पाहिजे तो स्मार्टफोन घेईन. पण 1 वर्ष झालं, तुम्ही 9वीतनं 10वीत आलात आणि आता तुम्हाला या स्मार्टफोनची गरज, जी 10वी नंतर आई तुम्हाला घेणार होती, ते आईने आत्ताच तुम्हाला तो स्मार्टफोन घेतलेला आहे. कदाचित आईने तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत, कुटुंबाच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत, आई वडील दोघांनीही तुमच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. पण ही जी तुमची स्मार्टफोनची गरज आहे किंवा लॅपटॉप घेतला असेल, टॅब घेतला असेल, ही गरज आईने मात्र बचत करूनच केलेली आहे. मग आता तुम्हाला स्मार्टफोन घेतलेला आहे, तुम्ही आईवडिलांबरोबर गेलात किंवा ऑनलाईन मागवला असेल आणि त्याची पावती पण तुम्हाला मिळते. आणि ती पावती काय आपण बघत नाही, एकदम 14,000 15,000 असं आपण सांगतो, हा माझा 14,000 आला आहे, या कंपनीचा हा मोबाईल इतका आहे, संगणकाची पण ही किंमत आहे, आपण बोलतो. आपण कधीही पावतीकडे लक्ष देत नाही. ती पावती आपण वाचायला शिकली पाहिजे. हे वाचायला शिकणं हेच अर्थनियोजनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तर अर्थनियोजन हा जो पाठ आहे,
ह्या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत, म्हणजे आपण आता हे बघा, चला शिकूया. काय शिकणार आहोत आपण? आठवलं काय की हां, मागच्या वर्षी मी कर शिकलेला होता बरं का, मला थोडंसं कराची माहिती झालेली आहे. मग जाणूनही आपण मागच्या वर्षी घेतलेलं आहे. मग आपण 10वीत आल्यावर थोडंसं वेगळं, कारण कर वेगळा आहे आणि आता इथे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण GST शिकणार आहोत, ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे बचत, सांगायचा मुद्दा काय आहे, बचत कशी करायची आपल्याला. बचतीचं इथे माध्यम इथं लिहिलेलं आहे, चला शिकूयामध्ये. शेअर्स, म्युच्युअल फंड व SIP ही बचतच आहे. मग आपल्याला जी पावती मिळालेली आहे ती पावती आपण वाचणार आहोत. त्या वाचताना आपल्याला लक्षात येणार आहे की अरे इथं GST हा शब्द आहे, किंवा GST हा शब्द नसेल, तिथे असेल SGST किंवा CGST, हे दोन्ही शब्द त्या पावतीवर असणार आहेत. मग SGST म्हणजे काय, CGST म्हणजे काय, तर S म्हणजे स्टेट, आपण महाराष्ट्रात राहतोय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण आपल्याला टॅक्स द्यायला पाहिजे. G म्हणजे काय, G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि T म्हणजे टॅक्स. मग जो काही आपण टॅक्स देतो, समजा आपण एक 50 रुपये टॅक्स आहे असं गृहीत धरू, तर 50 रुपयापैकी 25 रुपये टॅक्स आपल्याला केंद्र सरकारला द्यायचा आहे, म्हणजे CGST, आणि 25 रुपये टॅक्स आपल्याला आपल्या महाराष्ट्र सरकारला द्यायचा आहे, म्हणजे SGST. एकूण टॅक्स होता 50 रुपये, त्याचे 2 भाग करायचे, सारखे 2 भाग करायचे, सारखे 2 भाग करायचे, 25 रुपये 25 रुपये. मग हे आपण प्रत्यक्ष देत असतो का, ते प्रत्यक्ष आपणच देतोय पैसे, पण तो जो उत्पादक आहे तो उत्पादक दुकानदाराकडनं ते पैसे घेणार आहे, आणि आपण दुकानदाराला त्या आपल्या मोबाईलचे पैसे दिलेले आहेत. म्हणजे आपण उद्याच्या ह्याच्यात काय बघणार आहोत की तुमच्याजवळ कोणती तरी एक पावती असली पाहिजे. मी पावती तुम्हाला दाखवणार आहे की GSTची पावती कशी असते. आपल्या पुस्तकात पण ती पावती दिलेली आहे. एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो, आपण रस्त्यावर पण वडापाव खातो, 12 रुपयाला असेल किंवा 15 रुपयाला असेल, आणि हॉटेलमध्ये पण आपण वडापाव खातो. तोच वडापाव जो 12 रुपयाला बाहेर आहे, तोच हॉटेलमध्ये गेल्यावर 30 रुपयाला वडापाव आहे असं आपण धरूया. मग 12 रुपये सगळी कॉस्ट एकच आहे, म्हणजे बटाटे घेतलेले आहेत त्यांनी, कांदे घेतलेले आहेत, तळलेले आहेत सगळे, पाव एकाच ठिकाणाहून घेतलेला आहे. मग 12 रुपये आणि 30 रुपये हा जो काही फरक आहे, वस्तू एकच, गुड्स म्हणजे वस्तू, वडापाव ही एकच वस्तू आहे, पण ज्या वेळेला आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला तिथे टेबल मांडलेलं आहे, आपल्याला खुर्ची आहे, आपल्याला येऊन कोणीतरी विचारणार आहे तुम्हाला काय हवं आहे, आधी आपल्याला तो पाणी देणार आहे, मग आपण मेनू कार्ड बघणार आहोत आणि त्या मेनू कार्ड बघून आपल्या बजेटप्रमाणे आपण वडापावच सांगूया असं आपण मनाशी ठरवतो, किंवा या हॉटेलमध्ये वडापाव छान आहे तो मी खाणार आहे. मग 12 रुपयाचा वडापाव आणि 30 रुपयाचा वडापाव, सगळं आपण असं गृहीत धरूया की वस्तू सगळ्या सारख्या आहेत, करणारा माणूसही सारखा आहे, पण मग हे 18 रुपये आहेत. हे 18 रुपये कशाबद्दलचे आपण जास्त देतोय, तर सेवा आपल्याला मिळते. त्या हॉटेलवाल्याला त्याचं भाडं द्यायला लागतंय, टेबल मांडलं आहे, खुर्ची मांडली आहे, तो आपल्याला काय करतोय, सेवा देतोय. म्हणून GST याचा अर्थ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा, वस्तू आणि सेवा कर, याचा अर्थ GST. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपण ड्रेस आणायला दुकानात गेलो, हाच ड्रेस आपण तुळशीबागेत सुद्धा घेऊ शकतो. आपल्या ज्या ठिकाणी एखादी छोटीशी टपरी आहे तिथे दुकान आहेत, किंवा रस्त्यावर पण लोक विकत असतात. तो ड्रेस रस्त्यावर आपण घेतला तर तो केवढ्याला पडेल, आणि तोच ड्रेस आपण दुकानात घेतला, मी ब्रँडेडचं बोलत नाही आहे, मी इन जनरल कापडाचं बोलते किंवा ड्रेसचं बोलते, तर कदाचित त्या ह्याच्यामध्ये 100 ते 150 रुपयाचा फरक ड्रेसमध्ये पडू शकतो. म्हणजे काय, दुकानात गेल्यावर ते एअर कंडिशन दुकान आहे, तिथे मस्त मस्त लाईट लावलेले आहेत, त्या लाईटमध्ये आपल्याला तो रंग आवडून जातो आणि मग आपण ती वस्तू खरेदी करतो, तो ड्रेस खरेदी करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तो दुकानदार आपल्याशी खूप छान गोड बोलतो, चांगलं बोलतो, म्हणजे आपल्याला
चांगलं मानाने वागवत असतो, म्हणजे इकडची लोक वागवत आहेत आपल्याला, पण ही जी सेवा आहे त्या सेवेचे आपण 150 रुपये जास्त मोजत असतो. हा फरक वस्तू आणि सेवा कर, म्हणजे वस्तूवर कर आहेच आहे, पण सेवा देत असू तर वस्तू आणि सेवा कर. मग हे सगळं कसं सुरुवात झालं? एकच आपला देश, एक देश, एक बाजार आणि एक कर, हे आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे. तुम्ही भारतामध्ये कुठेही हिंडा, सगळीकडे GST तोच असणार. आपल्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत की भाजीपाला आपण घेतला, भाजीपाला तुम्ही दुकानातनं घ्या, आता मॉलमधनं घेतलात तर गोष्ट वेगळी आहे, ती सेवा वेगळी आहे. मॉलमध्ये तुम्ही भाजीपाला घेतलात तर, पण इथे तुम्ही रस्त्यावर भाजीपाला किंवा हातगाडीवरनं आपण भाजीपाला घेतोय, तिथे मात्र सेवेचे आपण पैसे देत नाही. आणि काही ठिकाणी ज्या अत्यावश्यक सेवा आहेत किंवा अत्यावश्यक वस्तू आहे, म्हणजे ब्रेड घेतला आपण, तर ब्रेडवर GST लागत नाही. हे आता आपल्याला काय करायचं आहे, हे लक्षातच ठेवूया. म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमात इतके छान मुद्दे त्यांनी दिलेले आहेत, घाबरून जायचं काही कारण नाही. गणित अतिशय छान म्हणजे रंजक होऊ शकतं. का तर आता आपण प्रश्नपत्रिका न म्हणता आपण आता काय म्हणणार आहोत, कृतीपत्रिका. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं आहे. मी ब्रेड घेतोय, कुठेही घेऊ दे ब्रेड, त्या ब्रेडवर मला GST कधीही लागणार नाही. पेट्रोल भरायचे, मला प्रवास करायचा आहे, मला इथून सातारला जायचं आहे, तर पूर्वी मी ST महामंडळानेच आपण जात होतो, पण आता कसं आपण उबेर करतो, आपली स्वतःची गाडी असते, त्यांनी जातो. मग रेल्वेचा रेट वेगळा आहे, विमान नाही आहे म्हणून त्या ठिकाणी विमानाचा रेट पण वेगळा आहे, आपल्या महामंडळाचा ST महामंडळाचा रेट वेगळा आहे. हे कशावर ठरतं की तुम्हाला ते सेवा कशी देतात. आणि जो कर मी इथं लिहिलेला आहे की मागच्या वर्षी आपण कर बघितला होता, त्याच्यामध्ये ऐशाराम कर, ऐश म्हणजे मजेत राहायचं. किंवा मी हॉटेलमध्ये कुठे मी प्रवासाला गेले, मी उद्या गोव्याला गेले, मग गोव्याला जाऊन मी काही अशा साध्या खोलीत राहणार नाही, मला ते हॉटेल पाहिजे, ते पंचतारांकित पाहिजे असं आपण म्हणतो, सगळं पाहिजे त्या ठिकाणी. स्विमिंग पूल पाहिजे, माझी खोली आहे ती एअर कंडिशन पाहिजे, कारण बाहेर खूप उकडतंय, मग मला AC खोली पाहिजे. मग तुम्हाला सगळं मिळेल, मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्या प्रमाणात सेवा कर द्यायला पाहिजे. म्हणजे GST त्या ठिकाणी कसा असणार आहे, वेगळा असणार आहे. साध्या खोलीचं भाडं वेगळं आणि तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये एअर कंडिशन रूम घेतली तर त्याचं भाडं काय असणार आहे, वेगळं असणार आहे. पूर्वी वेगवेगळे कर होते, म्हणजे महाराष्ट्रात वेगळा, गोव्यामध्ये वेगळा, कर्नाटकात वेगळा, आणि मग माल जाताना ह्या करामध्ये खूप तफावत व्हायला लागली. वस्तू एकच, म्हणजे आता हा खडू निर्माण केला आहे, तर खडूची प्रोडक्शन कॉस्ट आपण जी म्हणतो ती सगळीकडे एकच आहे, पण मग हा खडू तुम्ही कुठल्या खोक्यामध्ये भरताय, त्या खडूची क्वालिटी तर चांगलीच ठेवायला लागते. आता खडूची चांगलीच क्वालिटी आहे, पण तुम्ही खोकं कोणतं वापरणार, तुम्ही कुठे पाठवणार, यावर ते टॅक्स अवलंबून होते. पण आता आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे, एक देश, एक बाजार, आणि आपल्या अख्ख्या देशामध्ये एक कर प्रणाली अस्तित्वात असणार आहे, आणि ती कर प्रणाली म्हणजे GST, वस्तू आणि सेवा कर. ऐशाराम कर, मी तुम्हाला आत्ता हॉटेलचं उदाहरण घेऊन सांगितलं. करमणूक कर, आपण थिएटरमध्ये गेलो, पिक्चर बघायला गेलो, तर साध्या जे एअर कंडिशन थिएटर नाही आहे, मॉलमधलं नाही आहे, तिथला रेट वेगळा असणार आहे, आणि साध्या थिएटरमध्ये जाऊन आपण पिक्चर बघितला तर तिथला रेट वेगळा असणार आहे. सेवा कर, त्या ठिकाणची सेवा पण वेगवेगळी असणार आहे, त्याला सेवा कर म्हणतो. उत्पादन शुल्क म्हणजे कोणतीही वस्तू तयार करायला, उत्पादन करायला त्याचं शुल्क काय आहे. अगदी वडापावचं आपण उदाहरण घेतलं तर वडापाव करायला आपल्याला बटाटा आणायला लागणार आहे, लसूण, कोथिंबीर, मिरची, कांदा तुम्हाला घालायचं तर घाला, आणि मग तुम्ही कोणत्या तेलात तळणार, रिफाईंड तेलात तळणार का शेंगदाणा तेलात तळणार, याच्यावर तुमची कॉस्ट ठरणार आहे. चणा डाळीचं जे पीठ वापरणार ते सुद्धा तुम्ही कुठल्या डाळीचं वापरणार. गव्हाचे आपण प्रकार बघतो की मला हा गहू आवडतो, याची पोळी मऊ होते, या गव्हाची पोळी मऊ होत नाही. म्हणजे हे उत्पादन शुल्क काय होतं, बदलत जातं. सीमा शुल्क म्हणजे या सीमेतनं दुसऱ्या सीमेत गेल्यावर ते शुल्क काय होणार आहे, बदलणार आहे. पूर्वी हे VAT, CVD आणि SCD. VAT म्हणजे व्हॅट,
व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असे हे वेगवेगळे कर होते, पण आता हे सगळे कर संपुष्टात आले आणि एकच करप्रणाली आपल्या देशामध्ये सुरू झाली. त्या करप्रणालीचं नाव आहे GST. तुम्ही तुमचं पुस्तक उघडायचं आणि गणिताचं पुस्तकसुद्धा वाचायला शिकायचं. का आता सांगते मी तुम्हाला, कारण या प्रकरणावर शेवटी आपला प्रश्न कुठे येतो की मला गणितात मार्क किती मिळतात, 40 पैकी 40 मिळतात का, मला गणित खूप अवघड जातं, मला गणिताची भीती वाटते, मला 10 मार्क मिळतील की नाही, हा सुद्धा माझ्या मनात प्रश्न आहे. पण तुम्हाला या कृतीपत्रिकेमुळे 40 पैकी 40, अगदी ज्याला गणित आवडत नाही ना अशा विद्यार्थ्याला सुद्धा 40 पैकी 40 मार्क मिळतील. कारण आपली आता जी प्रश्नपत्रिका न राहता आपली आता काय झालेली आहे, कृतीपत्रिका झालेली आहे. थोडा फक्त विचार करायचा, काय काय गोष्टी ज्या तुमच्या शिक्षिका सांगतील त्या लक्षातच ठेवायच्या. आता आपण ती कृतीपत्रिका कशी आहे हे मी तुम्हाला एका उदाहरणावरून सांगणार आहे. तर बहुपर्यायी प्रश्न असतो. आपण आत्ता बघितलं की गणिताची प्रश्नपत्रिका न राहता त्याला आपण कृतीपत्रिका म्हणणार आहोत. आणि इतके छान छान आपण त्याला कोटेशन्स दिलेली आहेत की चला शिकूया, जरा आठवूया, हे लक्षात ठेवूया. तर पहिला प्रश्न जो आपला आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला त्यांनी 4 उत्तरं दिलेली आहेत. त्यातलं एक उत्तर तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेत लिहायचं आहे. संपूर्ण ते वाक्य लिहायचं. मी नुसता पर्यायच लिहायचा का असं आपल्या मनात येतं की मी नुसतं ए लिहिलं, मी नुसतं बी लिहिलं. नाही, ए ते काय आहे उत्तर ते पण लिहायचं आहे आणि सगळं वाक्य लिहिलं तरी चालेल. आता प्रश्न कसा यावर्षीच आला होता, आत्ता बोर्डाच्या पेपरला 1 मार्काचा प्रश्न होता बघा, की ज्यांनी नुसतं कधीतरी एकदा हे पुस्तक वाचलंय किंवा बाई शिकवत असताना काहीतरी आपलं लक्ष आहे आणि हां काहीतरी आठवतंय मला असं वाटलं तर हा 1 मार्क तुमचा नक्की आहे. का? कारण 1-1 मार्काने तुमच्यात एकदा जर आत्मविश्वास निर्माण झाला की आत्ता तुम्हाला साधारणपणे 25 मार्क मिळाले होते. 9वी मध्ये गणित भाग 1 मध्ये मला 25 मार्क मिळाले. मग माझे 15 मार्क कुठे गेले असा जर आपण विचार केला तर माझे बहुपर्यायी प्रश्न चुकले होते. म्हणजे मी नीट लक्ष दिलं नाही, ते सूत्र नीट लिहिलं नाही, त्या सूत्रामध्ये किमती मी घातल्या नाहीत. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमचे बहुपर्यायी प्रश्नाचे 4 मार्क हे नक्की आहेत. आता यामध्ये हे तर वाक्यच लक्षात ठेवायचं आहे. बघा, GST इन मध्ये एकूण रिकामी जागा अंकाक्षरे असतात. की या GSTचे आपण बघणार आहोत. एक तुम्हाला आपण पावती बघायची आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलची पावती उद्या काढून ठेवणार आहात किंवा कशाची, संगणक घेतला आहे, गाडी घेतलेली आहे, आपल्याकडे नवीन 2 व्हीलर आहे, भावासाठी काही घेतलेलं आहे, ज्याची आपल्याजवळ पावती आहे ती पावती आपण काढून ठेवणार आहोत. त्या पावतीमध्ये GST इन असा शब्द आहे. तर GST इन मध्ये एकूण रिकामी जागा अंकाक्षरे असतात. याच्यामध्ये किती अंकाक्षरे आहेत? अंकाक्षरे म्हणजे काय? तर अंक पण आणि अक्षर पण. अंक पण आणि अक्षर पण. मग अंक म्हणजे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या 9 पैकी कोणती तरी अंक आहेत. आणि अक्षरं किती आहेत आपल्याजवळ? ए पासून झेड पर्यंत ही अक्षरं आहेत. यातली अक्षरं म्हणजे अंक पण घेतलेत आणि अक्षरं पण घेतली आहेत. असं मिळून एकूण किती अंकाक्षरं आहेत या GST इनमध्ये? तर GST इनमध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात. हे लक्षातच ठेवायचे. मग हे 15 अंक कुठून आले? परत प्रश्न आला, हे कुठून काढले 15? मी लिहिले अंक पण आणि 000 लिहिला, मी ABCD लिहिलं आणि 1-1-1 लिहिला. असं चालेल का? असं चालत नाही. तेही अगदी सोपं आहे. मग तुम्ही म्हणाल बाई तुम्ही आता अवघडाकडेच जायला लागलात, हे आम्ही कसं लक्षात ठेवायचं? हे आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे. आपली कृतीपत्रिका आहे. फक्त लक्षात आपल्या काय पाहिजे की त्याच्यामध्ये किती अंकाक्षरं आहेत? 15. आता मग ही 15 अंकाक्षरं कुठून आली? एकदम हवेत आली का की हां असे लिहा? असं नाही. त्यातली 10 अंकाक्षरं जी आहेत तो आपला पॅन नंबर असतो. तुम्ही अजून एखाद वेळेला पॅन कार्ड काढलेलं नसेल, पण आपल्या पॅन कार्डवर जी अक्षरं आहेत 10 असतात पॅन कार्डवर, ती 10 जशीच्या तशी या GST इनमध्ये असतात. म्हणजे प्रश्न राहिला आता फक्त 5 अंकाक्षरांचा. तो पण कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आज.
आणि ही कर प्रणाली आपण म्हटलं की आता सगळ्या देशामध्ये एकच कर प्रणाली आहे आणि ती कर प्रणाली म्हणजे एक देश, आपला भारत देश, एकच कर, एकच बाजार, सगळा आपला देश ही एकच बाजारपेठ आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये एक कर एक बाजार आपला देश ही कर प्रणाली GST ही 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, अरे GST कधी सुरू झाला रे, कधी सुरू झाला रे, आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील. जुलैमध्ये झाला आहे हे तर लक्षात ठेवायचं. आणि साल 1 तारीख लक्षात राहील आपल्या, 1 जुलै आणि 2017. मग तुम्हाला पर्याय कदाचित वेगळे कसे देतील, 1 जुलै 2018, 1 जुलै 2016. म्हणजे आपल्याला जुलै लक्षात राहणारे, 1 तारीख लक्षात राहणारे. लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, 17 साल लक्षात ठेवायचं आहे, 1 जुलै 2017. मग हे एक रिकामी जागा यावर्षी विचारली होती. 100% सगळ्यांना हे उत्तर आलेलं असणार आहे आणि येणार आहे, कारण आपण हे लक्षात ठेवलेलं आहे. गणितावर आपण प्रेम करणार आहोत, आपल्याला हे पुढे आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडणार आहे. मला गणित घ्यायचंच नाही आहे, मला आर्ट्सला जायचं आहे, नाही. तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला लागलात, MPSC UPSC असेल किंवा कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला गणित हे आलंच पाहिजे. अगदी बेसिक गणित आलं पाहिजे, बेरजा करता आल्या पाहिजेत, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. म्हणजे आता आपण ठरलं की 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये एकच कर प्रणाली आहे आणि ती म्हणजे GST. मग आता तुम्हाला पॅन नंबरचं सांगणार आहे, कारण हे तुम्हाला अभ्यासक्रमात आहे. आणि हे तुम्हाला कळलं की मग तुम्हाला कोणतंही टॅक्स इनव्हॉइस, ज्याला आपण करबीजक पत्र म्हणतो, ते एकदा वाचता आलं की तुम्हाला कृतीपत्रिका लिहिता येईल. अगदी सोपं आहे, तुम्हाला फक्त पाढा आला पाहिजे. 6% असं मी तुम्हाला म्हटलं, कर 6% आहे, तर याचा अर्थ केंद्राला पण 6 आणि राज्याला पण 6, म्हणजे 6 आणि 6 12. 20% असं आपण म्हटलं तर 20, मी तुम्हाला GST 20 म्हटलं तर 20चे 2 भाग करायचे, 10 रुपये केंद्राला द्यायचे, 10 रुपये राज्याला द्यायचे. असे आपण वेगवेगळं करून नाही द्यायचं, आपण एका बिलातच देतोय. तो जो उत्पादक आहे तो त्याचा GST भरणार आहे, हे आपण समजून घेऊ. आता पॅन नंबर आपला कसा आहे की जो आपल्याला या GST इनमध्ये आपण लिहिणार आहोत ते तुम्हाला एक लिहून दाखवते. आणि अतिशय छान आहे, कायम लक्षात राहणारा गणितासारखा विषय आहे. गणितात चुकून चालतच नाही, गणित हे आपल्याला परफेक्ट आलंच पाहिजे आणि ते तुम्ही प्रेम करा गणितावर. गणिताचं पुस्तक वाचायला शिका, कृतीपत्रिका लिहायला शिका की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आपण आत्ता फक्त GSTची ओळख करणार आहोत. GSTची ओळख म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला जी पावती मिळणार आहे ती पावती आपल्याला वाचायला शिकायची आहे, कारण त्याच्यावर GST इन लिहिलेला असतो. उद्या आपण पुढच्या तासात आपण पावती बघणार आहोत, म्हणजे तुमच्या ते कृती तुमच्या लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये आपण मगाशी रिकामी जागा बघितली की GST इनमध्ये किती अंकाक्षरं आहेत. अंकाक्षरं म्हणजे अंक पण आणि अक्षरं पण, अशी 15 अंकाक्षरं आहेत. मी आपल्या फळ्यावर ही 15 अंकाक्षरं लिहिली आहेत. मी काही माझ्या मनाने लिहिलेली नाही आहेत, फक्त ही पॅन कार्डाची 10 अंकाक्षरं आहेत, ती मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहेत, मी माझ्या मनाने लिहिली आहेत. पण पहिली 2 अक्षरं काय आहेत, पहिले 2 अंक आहेत बघा, 27. हे 27 कुठून काढलं, तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपल्याला व्यापार महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे. ही पावती तुम्ही बाहेर दाखवली तर लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मी कर्नाटकात गेले, मी हा मोबाईल घेऊन कर्नाटकामध्ये गेले, पावती पण माझ्याजवळ आहे आणि मी गेली आहे, माझा मोबाईल बिघडला, मी त्या दुकानदाराला दाखवला तर त्याला लगेच त्या पावतीवरनं समजणार आहे की 27 नंबर आहे. 27 नंबर हा महाराष्ट्राचा सांकेतिक नंबर आहे. त्यामुळे कोणाचाही GST इन जो असेल त्या पावतीवर पहिले 2 अंक हे 27च असणार आहेत. 27 म्हणजे काय, आपल्या राज्याचा 2 अंकी सांकेतांक.
आता हे एवढं लक्षात ठेवायचं का? एवढं लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला बहुपर्यायीमध्ये समजा एखाद वेळेला देतील की हा GST इन आहे, त्यातला 27चा अर्थ काय, तेवढं मात्र लक्षात ठेवायचं. 27 म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय, त्यामुळे 27च असणार. पुढचे 10 अंक, 10 अंकाक्षर, अंक पण आणि अक्षर पण. बघा ABCDE ही मी अक्षरं घेतली. 7 हा काय घेतला? अंक घेतला. 8 हा अंक, 5 हा अंक, 4 हा अंक आणि P हे काय घेतलं परत? अक्षर. 10 अंकाक्षर, याचा अर्थ त्यामध्ये अंक पण आहेत आणि त्यामध्ये अक्षर पण आहेत. आता शेवटचं काय आहे? शेवटी इथे 1 आहे. म्हणजे तो जो व्यापारी आहे तो GST नंबर घेणार आहे, त्याची वार्षिक उलाढाल जर 20 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला GSTचा नंबर मिळतो. मग हे पाठ करायचं का? नाही, ते तुम्हाला एवढं काही खोलात जायचं आपल्याला नाही आहे. आपल्याला पावती वाचता आली पाहिजे. गणितात छान मार्क, गणितावर प्रेम करायचं आहे आपल्याला. अर्थनियोजन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर 1 हा त्याची नोंदणी 1 आहे, तो अनेक गोष्टींचा व्यापार करतोय. मग तो अन्नाचा व्यापार करत असेल तर अन्नाच्या व्यापारासाठी त्याला नोंदणी क्रमांक मिळालेला आहे 1. Z हे अक्षर परत सगळ्यांसाठी समान आहे. म्हणजे मग तुम्ही महाराष्ट्रात असा, कर्नाटकात असा, गोव्यामध्ये असा, पश्चिम बंगालमध्ये असा, कलकत्ता कुठेही असा, Z हे अक्षर परत कसं आहे? सगळ्यांसाठी समान आहे. आणि 5 त्याला असं म्हटलंय की चेक सम डिजिट. म्हणजे हे 5 नंबर तुम्ही GSTच्या वेबसाईटवर टाकलात तर हा जो व्यापारी म्हणतोय की माझा हा GST नंबर आहे, हे खरं का खोटं हे आपल्याला चेक करता येतं. त्या नंबरवरनं हे त्या माणसाचं खरं आहे का खोटं आहे, हा व्यापार करतोय हा खरा आहे का खोटा आहे, हे शेवटी कुठेतरी सगळं आपलं विश्वासावर चालतं. पण ज्या वेळेला अशी गोष्ट येते की हे चेक करायला पाहिजे, त्यावेळेला हा 5 नंबर टाकला की तो 5 नंबर त्याचाच आहे की नाही हे आपल्याला कळणार आहे. हे सगळं आपण कशा करता बघतोय? तर आपण GSTची ओळख करतोय आणि आपल्याला उद्याला करबीजक कसं असतं अगदी सोपं आहे. आपण चितळ्यांच्या दुकानात गेलो, कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेलो आणि त्या मिठाईच्या दुकानातनं मी 4 गोष्टी घेतल्या. मी श्रीखंड पण घेतलं, मी आंबा बर्फी घेतली, तिथूनच मी वेफर्स पण घेतले, तिथून मी बटाट्याचे पापड पण घेतले, तळलेले बटाट्याचे पापड, आणि तिथूनच मी थम्सअप किंवा मिरांडाच्या बाटल्या पण घेतल्या. त्याच दुकानातनं मी कॅडबरी पण घेतली. प्रत्येकाचा रेट वेगळा आहे आणि या प्रत्येकावर आपला कर पण कसा आहे? वेगवेगळा आहे. कारण कॅडबरी ही जर बघितलं तर ही लक्झरी आहे, म्हणजे ऐशाराम आहे. मिठाईसुद्धा ऐशाराम आहे. त्यामुळे प्रत्येकावरचा कर कसा असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. या करबीजकाचा अभ्यास करण्यासाठी आत्ता आपल्याला गरज होती GST इन म्हणजे काय, हा GST कसा काढायचा, करबीजपत्र कसं वाचायचं. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण 10 गोष्टी मागवल्या, त्या 10 गोष्टींवर कसा रेट होता, त्यांचा GST काय वेगवेगळा होता हे बघायचं आणि हे आपल्याला वाचता आलं पाहिजे. हा आपल्या या पाठाचा मुख्य हेतू आहे. कारण उद्याचे तुम्ही सगळे भावी नागरिक आहात आणि आपण चुकायचं नाही. जे काही आपण करणार आहोत, आपला देश आपण कर बुडवायचा नाही आहे आणि आपण बाजारपेठेमध्ये आपलं चांगलं नाव मिळवायचं आहे. हाच शेवटी अभ्यासक्रमाचा हेतू असतो. आपलं जीवन आज जसं आहे त्याच्यापेक्षा आपण चांगलं जीवन जगू शकलो पाहिजे. हा त्या अभ्यासाने आपल्याला सार्थ होणार आहे की नाही. मी बँकेत गेलो आणि तिथे म्हाताऱ्या आजी आहेत, त्यांना हे संगणकातलं काही कळत नाही किंवा पावती वाचता येत नाही आहे. त्यांना मराठी वाचता येते पण हे इंग्लिश त्यांना काही समजत नाही आहे. तर मला माहिती पाहिजे ना हा GST इन म्हणजे काय आहे, 4% म्हणजे काय आहे, हे मला कळलं पाहिजे आणि मग मी त्या व्यक्तीला मदत करू शकणार आहे. हा आपल्या पाठाचा मूळचा हेतू आहे. पुढच्या पाठामध्ये, पुढच्या भागामध्ये आपण हे करबीजक पत्र कसं आहे आणि GST कसा कॅल्क्युलेट करायचा, अगदी उत्पादकापासनं सायकल ज्यांनी निर्माण केली आहे त्या सायकल उत्पादकापासून मी सायकल विकत घेतली तर माझ्यापर्यंत मी GST कसा भरणार आहे हे आपण पुढच्या पाठामध्ये बघूया.